आनंदराज आंबेडकर सध्या आपल्या सोबत आहेत। आनंदराज आंबेडकरजी नमस्कार। आंबेडकरी जनता प्रचंड आक्रमक झालेली आहे, संतप्त झालेली आहे, काय आवाहन कराल? नाही, हे जे काही कालचं प्रकरण आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी त्या माणसाला पकडून दिलं तर दुर्दैवानं पोलिसांनी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत त्या व्यक्तीला म्हणजे त्यांच्या गाडीतून घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हे केलं आणि ते एकंदरीत बघून लोकांचा संताप अनावर झाला आहे की या इथे संविधानाचा अनादर करणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने जर पोलीस वागवणार असतील त्यामुळं याच्या पाठीमागे कोणाचा ब्रेन आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आणि आमचं आव्हान आहे सरकारला, महाराष्ट्र सरकारला, की त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यामुळे लोकांचा हा राग अनावर होत आहे। तेव्हा सरकारने याच्या बाबतीत पुढे येऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन या बाबतीत भाष्य करावं आणि त्यामुळे जनतेचा राग होईल। तसं रिपब्लिक सेनेतर्फे आम्ही शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा आमचे कार्यकर्ते परभणीमध्ये करत आहेत। ठीक आहे आनंदराज आंबेडकरजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलीत, शांततेचं आवाहन केलं त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।